कोल्ड मग लव्हरसाठी लई भारी इकडे वरती तर खूपच थंडी आहे. प्लीज गाइस सब्सक्राइब करा. लिटरली यार बहुत खूप डेंजर असतं हे रोड. इधर कधी नाही जाणार बाबा अशा ठिकाणी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड न्यू ब्लॉग. आणि आहे नेपाळचा तिसरा एपिसोड. जर तुम्ही 2 एपिसोड बघितले नसतील तर जाऊन युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते जाऊन बघू शकता. आणि आता सकाळचे वाजले आहेत 8:40 आणि आज आपण जाणार आहोत चंद्रगिरी हिल, जे की इथून आहे अराउंड 21 किलोमीटर. 1 तास 3 मिनिटं लागेल. जाऊया. आंघोळ वगैरे करून घेतो. आता जस्ट उठलेलो आहे. काल रात्रीपासून एडिटिंग मध्ये बिझी होतो. पूर्ण एडिटिंग केली, 1 वाजता झोपलो आणि आता उठलोय. जाऊया आपण चंद्रगिरी हिल स्टेशनला. पण आता ते बाईक राईडने जाऊ, कारण की जे कारचे फेअर्स आहेत ना ते खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत. घेतो आंघोळ वगैरे करून जाऊया. ब्रेकफास्ट पण काहीतरी ऑर्डर करतो, भूक लागली आहे. कारण की ज्या पिझ्झा वरती जायचं आपण दरबार स्क्वेअर मध्ये खाल्ला होता. तर चला भेटू. फ्रेश वगैरे होतो मस्त. जाऊया चंद्रगिरी हिल स्टेशनकडे. A few moments later. तर चला, आंघोळ वगैरे झालेले आहे. ब्रेकफास्ट पण झालाय. ब्लॅक कॉफी पहिला पिली, कारण की झोप लागत होती अजून. तर आणि आपल्याला आज करन्सी पण एक्सचेंज करायची आहे, कारण की आपल्याकडे आता फक्त नेपाळी 2600 रुपये राहिलेत. म्हणजे इंडियाचे 1625 रुपये राहिले. करन्सी एक्सचेंज करावं लागेल. चला जाऊया पटापट. तर गाइस मी आलेलो आहे हॉटेलच्या बाहेर आणि करन्सी एक्सचेंज केलेले आहे. आपल्या रिसेप्शनला जर करन्सी एक्सचेंज झाली हॉटेलच्या, काहीतरी 5000 इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केले. ज्याचे मला भेटले 7500 रुपये नेपाळी करन्सी. तेच भेटली. इथं 10,000 कन्वर्ट करून घेणार होतो इंडियन रुपीज, म्हणजे 15,500 भेटले असते आपल्याला नेपाळी रुपीज. म्हणजे आपल्याला तसं 8,000 भेटतात, कारण की इथली करन्सीची व्हॅल्यू आहे 1.6 इंडियन रुपीज. ह्याच्या हिशोबाने आपल्याला 8,000 भेटायला पाहिजे होते. पण त्यांनी 500 रुपये त्यांचे मनी एक्सचेंजचे चार्जेस घेतले काढून. 500 रुपये नेपाळी करन्सी. चला जाऊ, हे बुक करू ऑटो ॲप मधून. बाईक जाऊया पुढे. तर काय आपण आता चाललो आहोत चंद्रगिरी हिल. ही आपण बाईक घेतली, हायर केलेली आहे. की आपल्याला पडलेले आहे 308 नेपाळी रुपीज, म्हणजे भारतातले इंडियन रुपीज 192. तर खूप मोठा रस्ता आहे. 21 किलोमीटर जायचं आहे याच्यातून. थंडी खूप आहे. म्हणजे कपडे एवढं लावून आपलं पॅक झालेलं आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे. हवा तशी गाडी ना, जरी जरा काढलं ना आजारी पडायची शक्यता पण आहे. म्हणून थोडा सेफ्टी पहिली. खूप थंड आहे, खूप थंड आहे. हात सगळे गळून गेले. थंड आहे. हाताला चटके बसायला लागले. थंड 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 एकदम. खूप बेकार थंडी आहे बाबा. हे जे घातले ते काहीच नाही. अजून मला वाटतं यामध्ये 2-3 जॅकेट अजून घालायला पाहिजे. हवा कुठं जरा बरं वाटतं. तर गाइस पोहोचलेलो आहे आपण. मागं बघत असाल इथे रोपवे आहे. ते नेपाळवर जायचंय. नदी बाबा. कॅश खूप, पैसा खूप महत्वाचा आहे. पैशावरतीच दुनिया चालती. देऊन टाकवायला 308 रुपये नेपाळी करन्सी में 208 राइट. हो गया भाई 500 का नोट. सिलेबस भी चेंज नहीं है. क्या करे यार, दिक्कत खाली चीज नहीं है याच्याकडे. क्या करे, क्या करना है भाई साहब. भी छुट्टा तो होना चाहिए था. सफर तो होना चाहिए था, लेकिन मैं अभी निकला है ना इसलिए. बस सब माझ्याकडे सगळे 1000 रुपीज आहेत. एक 500 ची नोट आहे, 100 ची नाही. चला गाईस आता चाललो आहोत परत आपण खाली, कारण की माझ्याकडे पण सुट्टे नाहीत आणि त्याच्याकडे पण सुट्टे नाहीत. तर आता ऑप्शन आहे त्याचं खालून पाणी वगैरे घ्यावं लागेल. बघू सुट्टे ते पण बरंच, कारण की काढून काहीतरी घेतलं ना आपण प्यायला वगैरे खायला, वरती अलाव नाहीये. सगळं पिऊन वगैरे टाकू पाणी. तर गाईज आपल्याला आपला रायडर काहीतरी तुम्हाला सांगणार आहे, तर ऐका त्याचं. प्लीज गाइस सब्सक्राइब करा. चलो भाई, थैंक यू सो मच. ऊपर जाके चलते जा सकता हो क्या, या छोड़ेगी आप ऊपर? चला हे सोडताच येतो आपल्याला. जाऊया. तर भावाला मराठी थोडी शिकवली. तर गाईज आपण आतमध्ये आलेलो आहोत. तिकीट वर घेतलेले. तर मी इथे पे केले नेपाळी रुपीज 1280 रुपये, इंडियाचे 800 रुपये. बोट वे म्हणजे आपल्याला ते घेऊन पण जाणार नाही, खाली पण सोडणार. हे असं काही तिकीट आहे. ठीक आहे. आतमध्ये आलेले भारी बाहेर खूप व्ह्यू भारी आहे. मग दाखवतो. थंडी खूप आहे गाईज, लिटरली खूप थंडी आहे. तर बघा हा असं काही व्ह्यू आहे मागे. कारण की मी ऑलरेडी थोडं शूट केलं होतं, पण माझा माईक बंद झाला. सगळं रेकॉर्डिंग गेलं. चला जाऊया. लाईन लागलेली आहे जायचं आपल्याला. तर मागे बघा रोपवेसाठी लोक येतात, जातात तिथे बसण्यासाठी. तर जाऊया आतमध्ये. माईक पण माझ्यासारखं बंद पडतोय. शूट करायला थोडा प्रॉब्लेम यायला चालू झालाय. काय मध्ये चार्जिंग तर फुल करून आणली होती माईकची, पण बंदच पडतोय बासारखं. हो आता काय नवीन माईक चांगला घ्यावा लागणार आहे. हा काय माईक मी 400 रुपये मध्ये घेतला होता. माईक आपला परत बंद पडला.
माहित नाही आवाज येतो का नाही क्लिअरली, बागताना दिसतो मला. मला काही चाललं आतमध्ये. वरती तर खूपच थंडी आहे, म्हणजे डबल थंडी, डबल खाली होती ना त्यापेक्षा डबल आणि ट्रिपल आहे. बापरे खूपच थंडी बाबा. आणि आपण आहोत आता सी लेवल पासून 2551 मीटर वरती त्याची ही हाईट आहे चंद्रगिरी हिलची. बाकी असा व्ह्यू आहे बाबा, मागं सगळे माउंटन दिसत राव. ते बघा माउंटन्स इकडे पण आहे. आणि ओव्हरऑल असं काही आहेत ना, वॉशरूम बिशरूम आहे तिकडे, खाण्यासाठी बी सोय आहे, कॉफी वगैरे इकडे. चला तुम्हाला दाखवतो. आईस्क्रीम पार्लर आहे. कोण खाणार बाबा एवढ्या थंडीत आईस्क्रीम. इथं कॉफी पण भेटते. हे बघा आईस्क्रीम शॉप. एवढा खायला रे बाबा एवढ्या थंडीत तिथं आईस्क्रीम 12 महिने थंडी असते इथं. जर मौसम क्लिअर असेल, वेदर क्लिअर असेल तर तुम्हाला इथून एव्हरेस्ट, चोयू, चांगू, नाचुंगो असे पर्वत शिखर बघायला भेटतील. आता ह्यातला कोणता माउंट एव्हरेस्ट, चोयू, चांगू, नाचुंगो काय नाव आहे माहित नाही. एवढी डिटेल आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला जाऊन विकिपीडिया वगैरे गुगलवरती सर्च करावं लागेल. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलं. जवळजवळ आपल्याला 20 मिनिट लागले खालून यायला वरती. ऊन असून पण राव हात असे आकाडायला लागले. तेव्हा वाटतं की जमून जातं काय. कसं काही लोक सण करतात काय माहिती इकडचे बाबा. आले थंडी आई इकडं जबरदस्त. कॉफी वगैरे घ्यावं लागेल जरा मस्त ब्लॅक कॉफी गरम गरम पिऊ बाबा, गरम गरम पिऊ, गरम गरम. लईच थंडी आहे इकडं, सण होणार नाही राव. जर तुम्ही इकडे येत असेल तर फुल तयारीत या. नाक दुखायला लागले, जाम व्हायला लागले. नाकला शेंबूड पण तिच्या आहे जाम झालं वाटतं. काही नाकातून पाणी तर पाणीच येत नाही बाहेर, कारण की आताच जमून जात. चला बाबा पहिलं कॉफी वगैरे पिऊन घेऊ. बघू कॉफी कुठे भेटती. पण लाल झाला असेल. कॉफीचं शॉप आहे, बघू भेटते कॉफी. चहा कॉफी आहे, टी स्टॉल. अरे कॉफी द्या रे, टी नको. हाय चकना बिकना. चकना बिकना म्हणजे तशी इकडे सोय नाही व्हायची. तुम्ही चकना म्हटल्यावर तुम्हाला आठवती जे पित असतील ते. इथं नाही पित बाबा काही. माझी फॅमिली लोक व्हिडिओ बघतात, असं काही मी तुम्हाला बोलणार नाही. म्हणून असं काही करा. मोस्टली माझे फादर माझे प्रत्येक व्हिडिओ फार काही ना बघतात, काय बोलतो काय नाही. इथे कॉफी पिऊया, काय भेटते बघू. कॉफी तर नाही आहे, चहा घेतलेला आहे 50 रुपयाचा, म्हणजे नेपाळी करन्सीमध्ये. आता तुम्ही मल्टिप्लाय करा किती झाले काय झाले. आपला 1.6 रुपीज इंडियाचे म्हणजे इथला 1 रुपया. 2-3 शर्ट घातले तरी पण चांगलं. तर आपली चाय चाय दिली बाबाने. रुचा तू चहा पिऊन जरा मस्त. साखर नाही, दूध नाही, पाणीच आहे सगळं. तेच गेले मला. यामध्ये कोणता तरी माउंट एव्हरेस्ट असेल, चोयू माचुंगू असेल, आणि इथे एक अजून एक पर्वत आहे म्हणजे माउंटेन आहे गौरी शिखर म्हणून. काय म्हणते तो पण कोणता यातला. किती बर्फाने भरलेले आहेत बघा. इथे एवढे थंडी. ते माउंट एव्हरेस्ट कसं क्लाइंब करत असेल काय माहिती लोक. जर लोक मेले तर माउंट एव्हरेस्ट मूवी बघितला असेल, त्यामध्ये दाखवले कसं ते जातात, कसे सर्व्हाइव्ह करतात, कशा कशा गोष्टीचा त्यांना सामना करावा लागतो, काय करावं लागतो. लिटरली यार खूप डेंजर असतं हे लोक. इथे लोक जी माउंटेन चढतात राव. खास तर जास्त लोक असे माउंटेन क्लाइंब करायला येतात जे फॉरेनर, म्हणजे इंडियामध्ये नाही, आपले जे अमेरिकन, युरोपियन हे असे लोक जास्त करून इकडं असे माउंटेन क्लाइंब करताना खूप इच्छा असते की क्लाइंब करायची. काही ना एवढे एक्साइटेड असतात काय माहिती चढायला वरती राहू एवढ्या बर्फात. पुन्हा तुम्हाला तिकडे काही सोयी सुविधा नाही. बेस कॅम्प असो, अन्नपूर्णा बेस कॅम्प पासूनच काहीतरी आहे वाटतं मे बी. इथून पुढे तरी चढावं लागतं. खायचे वांदे, सॉसेस घ्यायचे वांदे, हाय अल्टिट्यूडवरून
एवढं तर थंडी त्यांचं तोंड एवढंच फक्त एवढंच पण सगळे हात ते सगळं ग्लव्हनी टाईट जॅकेट अशी प्रोफेशनल म्हणजे नाही का एकदम भारी जॅकेट यूज करतो. आतमध्ये जरी जरा पण हवा नाही गेली पाहिजे. बाबा ते लोक कसं काय चढतात काय माहिती बाबा. एवढं वरती ते खालून रोपेवरून यायला तिथं अर्धा तास लागतो. चढायला किती दिवस जातात लोक. काय डेंजर लोक असतात बाबा. एनिवेज जाऊ दे फिरून घेऊ थोडं अजून पास बघू. आज झालं तर पशुपतीनाथ टेम्पलला पण जाऊ. फोटो वगैरे क्लिक करून घेतो जरा मस्त फॅमिलीसाठी. तर चला आपलं इकडं फिरून वगैरे झालेलं आहे बघून वगैरे झालेलं आहे. फक्त काय इकडे माउंटन्सच आहेत बघण्यासाठी. हे बघा मागे आणि हे एवढं खूप आहे. जाऊ खाली लवकर. आणि आपल्याला जायचं इथून आता पशुपतीनाथ जे की चंद्रा हिल्स पासून आहे 24 किलोमीटर 24.9 म्हणजेच 25 किलोमीटर आहे. तर जाऊया खाली. आज सगळे जमून चाललेत. A few moments later. तर मंडळी आपण आलेलो आहोत आता खाली रोपवेनी. आणि असे काही व्ह्यू आहेत बघू शकता. ते भारी भारी व्ह्यू आहेत. हे ऑलरेडी मी शूट केलं होतं पण माझा माईक बंद पडला त्यामुळे परत याच्या आधी मी शूट केलं होते. तर जाऊयात. त्याच्या आधी जरा मस्त मोमोज खाऊ इथं त्या आजूमध्ये बसून. ते भारी वाटत मोमोज खाते थंडी आणि मोमोज गरम गरम. ते बोलले 10 मिनिट थांबा मोमोज बनते. मोमोज खाऊ मोमोज. हे लोक मोमोज चालू आहे इथं बनायला. 10 मिनिटं ते रेडी होतील. मस्त मोमोज घेऊ खाऊ इथं एन्जॉय करू. मजा येईल राव. तर मंडळी मोमोज आलेला आहे आपलं. मी मोमोज घेतलेले आहेत मस्त ग्रीन व्हेज. मोमोजची प्राइस पडली मला 225 नेपाळी रुपीज म्हणजे इंडियाची 140 रुपीज. जास्त घेतले का ठीक आहे. कारण की एवढ्या वरती आपण 1500 मीटर वरती आहे वरती. तर एवढं तर वरती आहेच. एवढं तर दिलंच पाहिजे. चला एन्जॉय करतो मग निघू पशुपतीनाथला.